ती म्हणजे अर्थातच परी 11 साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित कुमार साई मच्छिंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण पाहायला गेलं तर साई चषक 2025 दमदार आयोजन। आणि जशी मात्र इथे मॅचला सुरुवात होईल रायगडचा बुलंद आवाज अभ्यासू आवाज आणि छत्रपती शिवरायांवरती अनेक पोवाडे ज्यांनी मात्र गायले गेलेले आहेत ते दिनेश बंधू यांचं इथे मात्र आपल्याला आवाज ऐकायला मिळेल। थँक्यू। त्याचबरोबर आदरणीय किशोरजी मामा पाटील यांनाही आम्ही आदरपूर्वक विनंती करू की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। आणि त्याचबरोबर विकासजी गजानन पाटील चिरनेरी यांचंही ते शुभागमन होतोय, त्यांचंही आम्ही करतोय या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत। आमच्या तोंडरेचे जेवढं मात्र प्रतिष्ठित ग्रामस्थ इथे उपस्थित असतील त्यांना आम्ही आदरपूर्वक विनंती करू की आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये जिथे आपल्या बसण्याची व्यवस्था इथे मात्र आदरणीय मच्छिंद्र पाटील साहेबांकडून करण्यात आलेली आहे, तरी मी सर्व आमच्या तोंडरेच्या ग्रामस्थांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। बायाशेठ टेंबे यांचं इथे मात्र आपल्याला आगमन होताना पाहायला मिळतं, मी त्यांनाही विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। आदरणीय बायाशेठ टेंबे O2 कॉमेंट्री बॉक्स दिनेश पाटील सर आपल्या समवेत जोडले जातील। थँक्यू। धन्यवाद। ओम साई राम परी 11 साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित कुमार साई मच्छिंद्र पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साई चषक 2025 ची आणखीन एक डे नाईट फॉर्म्युला असलेली ही स्पर्धा 7 दिवसांमध्ये रंगली जाणारी ही स्पर्धा अतिशय उत्तमरित्या निभावली जाते। रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराची ज्याची जोडली ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती। उभ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो आणि मी दिनेश पाटील बेलोरी घेऊन चालतोय साई चषक 2025 च्या या भव्य दिव्य डे नाईट फॉर्मॅटमध्ये। पहिला चेंडू पडेल आणि अगदी टाईम अलर्ट केला जाईल, तो म्हणजे 4:52 पहिला चेंडू पडतोय। पहिला सामना राहील परी 11 राधाकृष्ण तोंडरे वर्सेस गपचूप 11 नावडे। टॉस जिंकला तो म्हणजे गपचूप 11 नावडे संघानं स्वीकारलं क्षेत्ररक्षण। 5 षटकांचा खेळ आणि त्यासाठी वापरले जातील तब्बल 5 गोलंदाज। कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम राहील। पहिल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकणं अनिवार्य राहील याची नोंद घ्या। सूरज पाटील स्ट्राईकवर तर नॉन स्ट्राईकला मात्र आकाश पाटील, गोलंदाजीच्या मार्कवर दर्या कोळी। या नावानं क्रिकेट अनेक वर्ष खेळलाय दर्या कोळी, तेच नाव पुन्हा एकदा आपल्या इथे पाहायला मिळेल। पहिल्या बॉलला सामोरं जाईल आजच्या या डे नाईट फॉर्मॅट मधला पहिला चेंडू। बोला गणपती बाप्पा मोरया, राईट आर्म राऊंड विकेट। क्या बात, काय सुंदर चेंडू पहा। परफेक्ट सुरुवात झाली आहे, परफेक्ट सुरुवात जरूर केली गोलंदाजानं, परंतु खराब सुरुवात केली क्षेत्ररक्षकानं। एक चांगला चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू खेळून काढला शॉर्ट मिड विकेटला। दूरवरून क्षेत्ररक्षक तिथे आला, त्याने मात्र चेंडू उचलला फेकला आणि धावा मात्र आल्या तब्बल 2। सगळं आलबेल सगळं पहा, चेंडू घरंगळत राहिला, जाऊन स्टंपवरही आपटला, परंतु बेल्स मात्र पडली नाही। हे लक्षात घ्या, ICU मध्ये असंच असतं, व्हेंटिलेटरवर ठेवलं ना जोपर्यंत ते ड्रॉप होत नाही ना झिरो, डॉक्टर डिक्लेअर नाही करणार, मग 2 लाख 5 लाख किती बिल होऊ दे, असाच प्रकार आहे। बेल्स पडली नाही आउट नाही, तसं इनडायरेक्टली हा जीवनदानच आहे। तो जीवनदान मिळवत मात्र सूरज पाटील कशी कामगिरी करेल। दर्या कोळी पुन्हा राईट आर्म राऊंड विकेट। फटका चांगला आहे, रिकामी जागा हेरली आहे कारण लॉंग ऑनला कोणीच नाहीये। पॉवर प्ले षटक सुरू आहे आणि त्याच्यामुळे इथे मात्र मिळतोय हा पहिला चौकार।
दर्याकोळीचा हा चेंडू सगळं मात्र या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. आणि अशा प्रकारे पहिला वाईट बॉल पहिल्या चेंडूवर तासपडणं पाहिलं, 2 धावा पहिल्या षटकामध्ये काय पाहिलं या. आणखीन एकदा सक्षमकडे चेंडू मात्र टोलवला. सक्षम आता चूक नाही करणार. त्यानं उचलला, फेकला, फेकी थोडीशी आखूड जरूर होते, परंतु वन बाउंड चेंडू हातामध्ये जातोय आणि सक्षमनं मात्र सक्षमरित्या या चेंडूला भिरकावला. 1 रन्स मात्र मिळते. धापकड धावा लागतात, बिनबाद 9 धावा. बिनबाद 9. इथे मात्र पंच विचारपूर्वक करतायत. वाईट बॉल अवांतरचे आणखीन 1 रन या षटकामध्ये. म्हटलं की सगळं आलंय. पहिला यॉर्कर लाईनचा परफेक्ट चेंडू पाहिला, खराब क्षेत्ररक्षण पाहिलं, पुढच्या चेंडूवर चौकार पाहिला, त्यानंतर स्टंपला बॉल हिट झाला, बोल्ड नाही झाला, त्यानंतर वाईडही पाहिले. हा झेल नाही झालाय. प्रयत्न करावे लागतील. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं असेल ना तर पहिली रन तुम्हाला जोरात घ्यावी लागेल. ती रन्स मात्र पहिली आली 1च आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. प्रथम फलंदाजी करताना परी 11 राधाकृष्ण टोंडरे संघ म्हणजे यजमान संघ धावा जोडतोय 11. बर्थडे बॉय तो लाडका साई, स्पर्धाही बर्थडेच्या निमित्ताने, स्पर्धाही बर्थडेच्या निमित्ताने, स्पर्धाही बर्थडेच्या निमित्ताने. साईच्या शक्तीचं आयोजन भारी, कातई पाटील मैदानावरी, कातई पाटील मैदानावरी, कातई पाटील मैदानावरी. देवीदास शेठ पाटीलचा, वासुदेव शेठ पाटीलचा सपोर्ट स्पर्धेला. रोहिदास शेठ पाटीलचा विकास. अतिशय उत्तम दर्जाची सर्वोत्तम स्पर्धा साकारण्यासाठी मात्र आयोजक काबड कष्ट करतायत. परंतु तुम्हा सगळ्या खेळाडूंचंही सहकार्य नेहमी अपेक्षित राहतं. ते अपेक्षित सहकार्य इथं मात्र आज मिळतंय. 4 वाजता सामना सुरू जरूर होणार होता, परंतु थोडासा इंडियन टाईममध्ये, स्टँडर्ड टाईममध्येच ही तफावत राहिली आहे. त्याच्यामुळे हा जवळपास पाऊण तास सामना लेट झाला. परंतु काही हरकत नाही. कमीत कमी 5च्या अगोदर सामना सुरू झाला, ही सुद्धा एक जमेची बाब राहिली आहे. पहिला सामना पाहतोय गपचूप 11 नावडे वर्सेस परी 11 राधाकृष्ण टोंडरे. प्रीतम चौधरी गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्राईकवर मात्र राहील सूरज पाटील. पुन्हा एकदा सक्षमला आज शिक्षा भेटू शकते. पंच सध्या रिव्ह्यू अवेलेबल नाही आहेत, नेटवर्कचा इश्यू आहे, त्याच्यामुळे नोंद घ्या. स्लोवर चेंडू निरखून पाहिलाय, दर्या कोळी झेलच्या खाली येईल आणि अशा प्रकारे पहिली विकेट सूरज पाटील डिपार्ट. पाटील दादा यो आपला सन्मान करतय पाहुण्यांचा, करते पाहुण्यांचा, सन्मान करते पाहुण्यांचा. महेश पाटीलचा ओमसाई डीजे, वाजतई साई चषकाला, वाजतई भारी स्पर्धेला, वाजतई भारी स्पर्धेला. आयोजन करतय क्रिकेट स्पर्धेचा, स्पर्धेला सहकार्य करायला ग्रामस्थ मंडळ सारा आला. काय सुंदर गाणी आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केले सगळ्यांचं स्वागत आणि आभार मानणार आहे गाणं. त्याचबरोबर आयोजकांनी घेतलेली काबाड कष्ट, ही स्पर्धा कोणाच्या नावानी आहे हे सगळं एका गाण्यामध्ये मात्र इत्यंभूत माहिती देताना आपण पाहतोय. या गाण्याचंही स्वागत करूया. नवीन फलंदाज पाहतोय सुनीत पाटील जो राहील स्ट्राईकवर, तो नॉन स्ट्राईकला मात्र राहील तो म्हणजे आकाश पाटील. सूरज पाटील परतला, एकट्यानं धावा जोडल्या होत्या, जरूर चांगली धावसंख्या जमवली त्यानं. 7 बॉलला त्यानं फेस केले, परंतु 1 चौकारासहित तो लवकर परतलाय. दुसरा षटक स्पर्धेचा नियम राहिलाय, 5 षटकांसाठी 5 गोलंदाज. ई गट आज खेळतोय. परी 11 यजमान संघ राधाकृष्ण टोंडरे. हलक्या हाताची गोलंदाजी राहिली आहे, चांगला फटका, फ्लायटेड डिलिव्हरी पाहिली, परंतु जशी पाहिली निरखून पाहिलं आणि सुनीत पाटीलनं मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या मधून भिरकावला आणि हा आला चौकार.
डीजे ओम साई डीजे राजू, हा मात्र खराब बॉल होता. या खराब बॉलला भिरकावला स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून दाखवला इथे मात्र षटकार. रतन मानेरकर सर पालेगाव अंबरनाथ, तर मुख्य पंच मात्र रमेशजी मात्रे सागाव डोंबिवली. दोन पंच उत्तमरित्या आपली कामगिरी निभावताना इथे पाहतोय. दोघांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. जतीन गोंदली उसाडणे गुणलेखनाची अतिशय उत्तम भूमिका, एक शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व आणि अक्षर तेवढं सुंदर आणि कामगिरी तेवढी उत्तम. आणखीन एक चांगला फटका. या षटकामध्ये धावा बरसल्या, अक्षरशः बरसल्या. कारण पाहिलं आपण पहिला चेंडूवर धावा आल्या तर 2 नंतर विकेट जरूर कमावली. सूरज निवारे याची नोंद घ्या. 28 धावा 28 धावा धावफलकावरती लागत आहेत. मागच्या षटकामध्ये 11 आणि या षटकामध्ये 17 अशी चांगली धावसंख्या यजमान परी 11 राधाकृष्ण टोंडरे संघ जमवतोय. सुरेख फलंदाजी सुनीत पाटीलनं दाखवले. गेले त्याने प्रहार केले. पहिल्या 3 चेंडूवर त्याने धावा जोडल्या तब्बल 11 आणि तोच मात्र पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच आकाश सुनीत पाटील स्ट्राईक पण नॉन स्ट्राईकला मात्र आकाश पाटील यांना 2 चेंडूमध्ये 5 धावा जोडलेत. तर गोलंदाजीच्या मार्कवर मात्र असेल तो म्हणजे निहाल मात्रे. गपचूप 11 नावडे, नावामध्ये गपचूप आहे परंतु खेळामध्ये मात्र आक्रमक राहावं लागेल. सुनीत पाटील ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. निहालचा हा चेंडू मात्र आउटसाईड ऑफ स्टंप पडला. खूप सारा चेंडू बाहेर गेला आणि पंचांनी मात्र सरळ वाईट दर्शविला. अवांतरच्या धावा येत आहेत. या मैदानावर धावा बनताना पाहिलं आपण खूप. त्याच्यामुळे तुम्हाला चांगली गोलंदाजी करण्यासाठी टिचून गोलंदाजीची गरज आहे. नियंत्रित गोलंदाजी, एक्स्ट्रा धावा वाचवाव्या लागतील, फिल्डिंग सुधारावी लागेल, सगळं तुम्हाला करावं लागेल. यानंतरचा सामना असणार आहे तो म्हणजेच नवीन वसाहत रोहिंजन आणि ओमसाई तळोजा मजकूर दोन्ही संघनायकांनी रिपोर्टिंग करायचे आहे. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता सुनीत पाटीलला, पण तो अखेरकार गोलंदाज निहाल मात्रेनं ट्रॅप केला आणि त्याला मात्र केला बाद. त्यात 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. टाइम अलर्ट आहे हेही लक्षात ठेवा. उंच, फक्त उंची, परंतु दर्या कोळी ही चूक नाही करणार. कारण दर्या कोळीला माहिती आहे हा टीम हा संघ आपल्याच अवतीभोवती फिरतो, त्याच्यामुळे मला चुकीला माफी नाही. त्याने मात्र चूक केली नाही आणि गोल्डन डकचा शिकार बनवला कौस्तुभ पाटीलला.
हॅट्रिकच्या उंबरठ्यावर निहाल म्हात्रे. विकेट हॅट्रिक मिळवेल का? निकेश गडगेनं पहिली विकेट हॅट्रिक चिंद्रनच्या गोलंदाजानं मिळवली आहे. क्या बात, विकेट हॅट्रिक मिळवू द्यायची नाहीये. नेक इराद्यानं मात्र रोशन पाटील टॅप केलं. कव्हर्सला चेंडू मात्र गेला, कव्हर पॉईंट्सला चेंडू गेला. 1 रन्स मात्र मिळतीये आणि रोशननं मात्र 1 रन्स कंप्लीट केली. हे षटक खूप सुंदर राहिलं आहे आतापर्यंत, ते म्हणजेच नावडे संघासाठी. 2 फलंदाजांना बाद केले, 3 चेंडूमध्ये धावा फक्त त्यांनी दिले 2 आणि धावफलकावर धावा लागल्या 3 बाद 30 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या परी 11 राधाकृष्ण टोंटरे संघानं उभारली आहे. चांगला फटका आहे पुन्हा एकदा वाईडिश मिड विकेटला. सक्षम आता मात्र चुकी करणार नाही. फेकी होतीये जरूर, परंतु या चुकीनंतर फेकी डायरेक्ट झाली असतं कदाचित जर तर राहिलं असतं, परंतु जर तर धावा आल्या तब्बल 2 आणि आकाशच्या नावावरती या धावा जातील 2. धावफलकावर धावा लागत आहेत त्या 32 धावा. 3 बाद 32 धावा. आतापर्यंतची गोलंदाजीचं पूर्तकरण वाईड विकेट विकेट सिंगल डबल अशी चांगली गोलंदाजी केली आहे निहाल म्हात्रेनं. सलामीर आकाशला हा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे निहाल म्हात्रे. तुम्हाला व्हेरिएशन कधी करायचं, कसं करायचं, कारण सलामवीर आकाश आहे, त्याला हलक्या हातात चेंडू टाकला, फिरवण्याचा प्रयत्न केला, वाट पाहिली आणि आकाशनं दाखवला आसमान, ठोकला षटकार. सक्षम नाही तर चूक नाही केली. या सामन्यात 2 वेळा त्याच्याकडून चुकी जरूर झाली, परंतु आता मात्र हा आकाशचा टिपलेला एक लाजवाब झेल होता. उत्तम झेल सक्षमनं टिपला आणि अशा प्रकारे क्रमांक 4चा फलंदाज झाला बाद. निहाल म्हात्रेचा एक व्हेरिएशन चुकला. प्रयोग कधी करायचं हे त्याला कळलं नाही, कारण आकाश हा सलामीर होता. सक्षम चौधरी ज्याने एक चांगला झेल आत्ताच टिपलाय आणि परतवलं आकाश या फलंदाजाला. त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स ज्यातून त्याच्याकडे राहील, तर कॉन्फिडन्स घेत गोलंदाजी करेल की यजमान संघ आपल्या घरच्या मैदानावरती आपल्याला टिकून राहण्यासाठी चांगली फलंदाजी करेल. स्ट्राईकर फलंदाज राहील तो म्हणजेच रोशन पाटील, तर नॉन स्ट्राईकला आदी पाटील. अकोट टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र पंच वळतायत. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. एक रन मात्र 100 रुपयाने मिळते. हा मात्र एक्स्ट्राचे रन, वाईट रन मिळते. एका रन मात्र 39 वर मजल मारली जाते. आदी विश्वास पाटील नॉन स्ट्राईकला हे नाव असंच घेतलं जाईल. आणखीन एकदा मात्र डोळे विस्फारून जरूर पंचांनी पाहिलं, परंतु हा चेंडू चांगला असं घोषित केलं. स्ट्राईकवर फलंदाज रोशन पाटील, नॉन स्ट्राईकला मात्र आदी विश्वास पाटील हे असंच नाव. बापानं जे कमावलंय, मग ती संपत्ती असू दे अथवा असू दे सन्मान, तर मुलाचं कर्तव्य राहतं की ते मोठं आणि जास्त करावं. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू भोवती गोल 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 फिरत राहिले. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या रोशन पाटीलनं आणि आदीनं. या 2 धावेनं धावलकर धावा लागते तब्बल 41. चांगली धावसंख्या बनतीये जरूर, कारण षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि धावलकर धावा तर चांगल्या लागलेत. सक्षम चौधरी पुन्हा एकदा रोशन पाटीलसाठी रनअप मध्ये बिघाड, डेड बॉल. इथे मात्र आला हा डेड बॉल.
हा फटका मोठा आहे, सजवला आणि दाखवला आसमान, हा मात्र षटकार. आणखीन एक चौकार येतोय. धावा बरसल्या या षटकामध्ये. अखेरकार सक्षमवर मात्र हल्ला झाला आणि या धावा इथे मात्र येत आहेत. पहिल्या 2 चेंडूवर धावा फक्त 3 आल्या होत्या, पण नंतर मात्र इथे दाखवलंय रोशन पाटीलनं चांगल्या फलंदाजीच्या माध्यमातून षटकार आणि चौकार. उत्कृष्ट दर्जाची. यानंतर टॉस केला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचे, नोंद घ्या. मिडविकेटच्या दिशेनं कार्पेटला किस कर चेंडू मात्र जातो. छत्रची तिकडे उचलेल, फेकेल, परंतु सुंदर फेकी जरूर आली. तत्पूर्वी 2 धावा रोशन पाटीलनं चितेच्या चपलाईनं कंप्लीटही केल्या आणि या 2 धाव्यानं धावा लागत आहेत, त्या म्हणजे तब्बल 53. तर पंच आता तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, याची नोंद घ्या. येस, ग्रीन सिग्नल इथून मिळतोय. फुल टॉसवर फुल टोल वसूल ठोकला जातोय रोशन पाटीलच्या बॅट मधून. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून व्ही सेप मधला स्ट्रेट हिटचा हा षटकार. महेश पाटीलचा धन्यवाद. 4 षटकांचा खेळ संपला. 59 धावा दापलकर लागतात. 59 धावा. याही षटकामध्ये चांगल्या धावा आल्या, चांगल्या नाही तर चांगल्याच आल्या. तब्बल 21 पाणी घेऊन जा. 21 धावा या षटकामध्ये आल्या आणि सगळ्या स्कोअर बोर्डचा मात्र इथे पृथ्थकरण बदललं. आतापर्यंत नावडे संघ चांगली गोलंदाजी करतो, सक्षम मात्र प्रहार झाले. या फुलटॉस चेंडून आणखीन आसमाना दाखवलं. हा अंतिम सूचना लक्षात घ्या संघनायकांनी की 12th मॅनच पाणी घेऊन जायचं आहे. यानंतर असे कोणत्याही प्रकारची चूक जर असेल तर पेनल्टी तुम्हाला येईल. त्याच्यामुळे नोंद घ्या. 2 धावांची पेनल्टी येऊ शकते. यानंतर ही तुमच्यासाठी अंतिम पुकार आहे. यानंतर लक्षात घ्या, आता झालंय ते झालं. यानंतर मात्र 12th मॅनच फक्त पाणी घेऊन जाईल. बॅट घेऊन जायचे असेल तर पंचांना सांगून बॅट तुम्ही खेळाडू देऊ शकता. चार बाद 59. गोलंदाजीच्या मार्कवर आता मात्र गोलंदाज राहील सागर कोळी. डावखुऱ्या चेंडूवर प्रहार झालाय, अगदी पुढ्यात टाकलाय. इथे मात्र हा झेल टिपला. ऐवा झेल साठी जोरदार टाळ्या झाल्या. कमिटी मेंबर्स नवनाथ पाटील यांनी मात्र हा झेल चांगला टिपला जरूर. याला मिळतील फक्त टाळ्या. येवन कट्टा आहे ना, ऐवा घ्यातला प्रेक्षकांना त्यानं टी शर्ट लगावली आहे, परंतु सगळे ऐवा झेल यांनीच पकडलेत येवन कट्ट्यावाल्यांनी. त्याच्यामुळे त्यांनाही काहीतरी ठेवावं लागेल. हा वाईट बॉल दापरकर धावा लागल्या. 1 षटकार 1 वाईड. सागर कोळी लाईन भरकटतीये. आणखीन 1 वाईट बॉल. धावांचा डोंगर उभा राहील आता, कारण धावलकर धावा लागल्या ते तब्बल 67 धावा. सागर कोळी. आता पुन्हा हा झेल कोण टिपेल.
A1 कट्टा पुन्हा एकदा होता, स्वतः आयोजक झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय दादा. तो बॉल होता 50 रुपयाचा, हातामध्ये मोबाईल आहे 1 लाखाचा. त्याच्यामुळे मोबाईल पकडू चेंडू असं जरूर झाला. आपण स्क्रीनवर पाहतोय आई एकविरा आणि आईबाजा झाल्यावर भांडण तर होणार. दोघांनी त्याच्या मागे मागे लागले. आणखीन एक तडाखा. नाव आहे मित्रांनो आदी विश्वास पाटील. या नावानं बाप तो बाप बेटा भी कहर ढारा आहे. अतिशय उत्तम दर्जाचा दुरून पाहतोय आपल्या पोराचा खेळ. धाक आहे धाक. विश्वास दादा डोळे विस्फारून तुम्ही पाहताय, तुमचं विशेष कौतुक. या वाघानं फक्त तोंडरे नाही मित्रांनो, रायगडच्या गळ्यातील ताईत बनलाय. हे नाव तोंडरे गावाचं नाव 7 समुद्रा पलीकडे पोहोचवण्याचं काम विश्वास पाटीलनं केलंय. तर विश्वास पाटीलचा हा पठ्ठ्या, हा मुलगा मात्र तेवढ्याच धावा जमवताना उत्तम दर्जाची फटकेबाजी. धावा जमतायत तब्बल 83. 99चा हायेस्ट राहिलाय. आणखीन एक उडवलाय. इथे मात्र पाहतोय कव्हरच्या दिशेने गेला चेंडू. आदी विश्वास पाटीलनं ठोकला चौकार. या शेवटच्या 2 षटकामध्ये गपचूप 11 नावडे संघाचे गोलंदाज भरकटले, गपचूप राहिले. या षटकामध्ये धावा आतापर्यंत पाहिलं तब्बल 30 धावा आल्या. म्हणजे सक्षमनं आणि सागर कोळीनं मिळून आतापर्यंत 51 धावा बहाल केल्या 11 चेंडूमध्ये. 5 मध्ये 28 आधी. आणखीन एक वाईड. सॉरी 88 धावा धापकावर लागतायत. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फिरकी फिरवला आणि आधीला ही चमत्कार दाखवला. टप्पा पडला, वाटला की खूप दूर राहील. चेंडूनं गिरकी घेतली, ऑफ ब्रेक पाहिली आणि इथे मात्र चेंडू बॅटवर लागून विसावला. अंतिम चेंडूवर फलंदाज झाला आधी बाद. पूर्वार्ध संपला. धापळकर धावा लागल्या 5 बाद 88. आकाश पाटीलनं 5 चेंडूमध्ये 13 धावा. सूरज पाटीलनं 7 मध्ये 9. सुनीत पाटीलनं 4 मध्ये 11 आणि कौस्तभ पाटीलनं पहिल्या चेंडूवर बाद झाला. रोशन पाटीलचा विस्फोटक खेळ 7 चेंडूमध्ये 21 धावा नॉट आऊट. तर आधीचा कहर पाहिला 6 चेंडूमध्ये 26 धावा. गोलंदाजी खूप महागडी राहिली. गोलंदाजामध्ये विचार केला तर मात्र सागर कोळी सगळ्यात महागडे ठरले, ज्याने धावा मात्र 29 दिल्या आणि त्यानंतर मात्र एक्स्ट्राच्या धावा होत्या वाईटच्या. सक्षमनं धावा दिल्या 21, निहाल 10, प्रीतम चौधरी 17 धावा. दर्या कोळीची दर्जेदार गोलंदाजी, त्याने मग धावा दिल्या 10. 88 धावा लागतात. 89 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता इथे मात्र टॉसकडे वळूया. नवीन वसाहत रोहिंजन आणि ओम साई 11 तलाचा मजकूर या 2 संघादरम्यान लगेच टॉस केला जाईल. जिथे उपस्थित असतील आमचे रुपेश पाटील सर. चला दोन्ही कॅप्टनना विनंती करेन आणि त्याचबरोबर नाणेफेकीसाठी मी किशोरजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभास्थिती मात्र नाणेफेक घेतली जाईल. रोहिंजन आणि मजकूर तळोजा मजकूर या दोन्ही टीमला विनंती करेन की आपण या. किशोरजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभास्थिती मात्र नाणेफेक घेतली जाईल. दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की या आपल्या इथून टॉस इथे मात्र घेतला जाईल. नवीन वसाहत रोहिंजन आणि ओमसा 11 तळोजे मजकूर. तळोजे मजकूर हेड घेतलाय आणि इथून टेल आलाय. रोहिंजन टीम काय निर्णय याच्यानंतर पुढल्या वर्षी मच्छिंद्र पाटील साहेब आमच्या याच्यावरती ही मात्र अंमलबजावणी करतील. टॉस जिंकल्यानंतर लगेच निर्णय देणं हा अनिवार्य असणार आहे. याचीही कृपया दक्षता घ्या. लगेच आम्हाला येणाऱ्या 3 मिनिटांमध्ये तुम्ही इथून आम्हाला निर्णय कळवायचा आहे. तर नक्कीच मी म्हणेन की मच्छिंद्र दादा यावरही निर्णय काहीतरी होणं गरजेचं आहे. टॉस झाल्यानंतर निर्णय का देत नाही कर्णधार, ही मोठी खंत राहिली आहे क्रिकेटमध्ये. विचार नाही याच्या पुढे ना हाही काही निर्णय राहतील. कारण तुम्ही खेळण्यासाठी सज्ज होता. जर खेळायला येताना तर तुमच्याकडे टॉस झाल्यानंतर तुमच्याकडे निर्णय अपेक्षित आहे. हा निकाल आला लगेच. आम्हाला हे तुमच्याकडनं अपेक्षित होतं. म्हणून यानंतर जे सामने होतील ना
ज्या वेळेला टॉस होईल टॉस बॉक्समध्ये कर्णधारांना आपला रिझल्ट निर्णय द्यायचा. धन्यवाद. बाबूराव शेठ पाटील यांचंही ते मात्र शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचंही करू या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. स्वागतम सर्व क्रीडा रसिकांचं आणि त्याचबरोबर सर्व आलेल्या मान्यवरांचं या मुख्य अतिथी कक्षामध्ये आणि त्याचबरोबर अगदी सभोवताली असलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मात्र करतोय आम्ही सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे सर्व कार्य सुसर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम साईराम. आणि परी 11 साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित कुमार मच्छिंद्र पाटील आयोजित आपण ही स्पर्धा मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. साई चषक 2025 दमदार आयोजन आणि आज तिसऱ्या रात्रीमध्ये मात्र पदार्पण करत असताना इथे मात्र पाहायला मिळतोय. सर्व क्रीडा रसिकांचं करूया सरचे स्वागत. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक अभ्यासू आणि शाहिरी आवाज सातत्याने मात्र आम्हाला मार्गदर्शक म्हणून राहिलेले दिनेश बंधू पाटील सर यांचाही आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आणि मी समालोचक रुपेश पाटील मॅनफॉर्म जनवली पेन तमाम क्रीडा रसिकांचं करते सहर्ष स्वागत. गुणलेखक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात इथे जतीन गोंधली उसाटण्याची आमच्याने त्यांचे उत्तम काम त्याचीही अगदी दखल इथे घ्यावी लागेल. त्याचबरोबर पंच म्हणून रतनजी मानेरकर आणि रमेश म्हात्रे सर यांनाही या स्पर्धेच्या निमित्ताने देऊया शुभेच्छा. जाऊया बॅक टू क्रिकेट. इथून प्रथमतः टॉस जिंकला होता टीम गुपचूप 11 नावडे टीमनं आणि त्याचबरोबर प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम तोंडरे टीमनं बनवल्या आहेत 88 धावा आणि इथून 89 धावांची गरज असणार आहे. पहिलाच आदी पाटील इथून मात्र पहिला षटक घातलत असताना प्रीतम चौधरी आणि सनी खानावकर हे दोन फलंदाजांना अगदी घातकी फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. माइंडेड गेम खेळावा लागेल. या मैदानाची परिपूर्ण मात्र भौगोलिक परिस्थिती तपासावी लागेल कारण तोंडरे टीमचा विचार केला तर घरचा मैदान आहे आणि त्याच मैदानावरती अभ्यासपूर्ण मात्र इथून चांगली पद्धतीनं छान पद्धतीनं इथून खेळ साकारलाय. हो लोअर फुल टॉस बॉल होता अगदी जाळ्यामध्ये अडकतील की काय असं चिन्ह मात्र इथून पाहायला गेलं तर आणि इथून डॉट बॉल आलाय. खूप छान पद्धतीनं इथून गोलंदाजी साकारली जातोय कारण बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आलाय. एक वाईड निश्चित आला असेल. आदी पाटील एक महत्वपूर्ण फ्रंटलाईन गोलंदाजी करणारे मात्र गोलंदाज सातत्याने मात्र तोंडरे टीम साठी राहिले. ब्लॉकआउटचा बॉल अप्रतिम बॉल मात्र हाताला गेलाय आणि इथून फलंदाजी मात्र जाळ्यामध्ये अडकलाय. अगदी रीच झालाय लाईन मध्ये मात्र बॉल आणि पकडले गेलेत फलंदाज. बॅक टू डगआउट सनी खानावकर यांना यावं लागेल माघारी. महेश पाटीलचा डीजे वाजतय साई चषकाला वाजतय भारी स्पर्धेला वाजतय भारी स्पर्धेला. थँक्यू. आणि राधाकृष्ण तोंडरे हा संघ म्हटल्यानंतर आणखी एक मी नेहमीच उल्लेख करत असतो बेस्ट मॅनेजमेंट डायरेक्टर या संघाचे आणि खेळतानाही त्यांना आपण इथे मात्र पाहतोय प्रमोद पाटील सरांना आणि संघ सुस्थितीमध्ये. आणि पाहिलं गेलं इथून चांगली गोलंदाजी होत असताना पहिला षटक आदी पाटील आज आपला नावाचा परिचय देत असताना पहिला षटक घातलत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने या मात्र स्पर्धेची मांडणी करण्यात आलेली आहे. अगदी सुसज्जता आणि बेस्ट मॅनेजमेंट इथे मात्र पाहायला मिळतोय. आपण बबल्यांना पाहतो स्क्रीनवरती फुल HD एकिवरा इव्हेंट्स. ब्लॉकआउटचा बॉल फक्त इथे मात्र सॉफ्ट ड्राईव्ह केलाय. मिड ऑन मध्ये मात्र ऑन ड्राईव्ह करायचा आहे परंतु इथून ज्या ताकदीची गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय ना अप्रतिमरित्या गोलंदाजी साकारली जातोय. आतापर्यंत फक्त धावा खर्च केल्या 2.
एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिलाय आणि खेळ झालाय 0.5 म्हणजे शेवटचा बॉल या षटकातील मात्र अंतिम बॉल शिल्लक असेल. काय गोलंदाजी केली, इम्प्रेस केले. आज तमाम क्रीडारसिक इथे उपस्थित आहेत. पहिल्या मॅच पासून पाहायला गेलं तर प्रचंड प्रेक्षक इथे उपस्थित आहेत आणि रायगडचा डाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख दिनेश पाटील सर पाहायला गेलं तर विश्वास पाटील हे सुद्धा आपल्याला तिथून मॅचचा आनंद घेताना मात्र पाहायला मिळत आहेत. एका काल आम्ही ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये उमेश मांजरेकरांनाही भेटलो. गॉड ऑफ टेनिस क्रिकेट त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. अनेक जण अशी टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला नावं जोडली जाते ज्याने मात्र टेनिस क्रिकेटसाठी खूप सारं केलंय. टेनिस क्रिकेटला समर्पित केले आणि इथून नो बॉलचा इशारा आलाय म्हणजे इथून तुफा आलाय. त्या नो बॉल वरती मात्र कशा प्रकारे आक्रमण केलं जाईल, धावा जमवण्यात यशस्वी होतील का? कारण आदी पाटील आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारत असताना ही लाईन थोडीशी चुकली कारण या गोलंदाजांना सातत्याने पाहिलं गेले. चांगला रनवे आहे, रिलीज पद्धत चांगली आहे, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये जाण्याची पद्धत चांगल्या पद्धतीनं अवगवतात आणि हे सगळ्यांचं परफेक्ट आपण गोलंदाजीचा नमुना सातत्याने प्रत्यक्ष देत असताना आधीला पाहिलंय आणि इथून हा बॉल चुकलाय, नो बॉल आलाय. येणारा बॉल फ्री हिटचा असणार आहे. 5 धावा धावपलकावरती, फ्री हिट. फटका फसलाय, फ्री हिट आहे. संधी नसेल तिथे विकेटची परंतु तोही मात्र संधी गमावली आहे. सुनील बबले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धावा. आई एकिवरा इव्हेंट्स पाहायला गेलं तर सर मला वाटतं सगळ्या टीमच्या खेळाडूंची नावं पाठ आहेत त्यांना. म्हणजे 12वा खेळाडू फक्त मॅच जिंकतोय हारतोय धाकधूक मध्येच असतो स्टेजवरती परंतु बाकी काम सगळं मात्र आमची संदेश सर करत असतात. खूप अप्रतिम. खूप छान पद्धतीने त्यांच्याही स्पर्धेचं आयोजनामध्ये मोठा हातभार असतो. विशाल पाटील आपले असतील खूप पद्धतीने पेन आणि वही त्यांच्याचकडे असतो. कधी येतो तुम्ही आल्या स्पर्धांत तुम्हाला पाहायला मिळेल पेन आणि वही. खजिनदार कुबेर आहे ते, कुबेर तोंडरे गावाचे. त्यांना किडनॅप करा, भरपूर सारा पैसा मिळेल तुम्हाला. 7 धावा धावपलकावरती एक महत्वपूर्ण विकेट माघारी गेली. आता इथून दोन्ही फलंदाजांना अगदी वेगळ्या पद्धतीने मात्र ढाकण्याचा खेळ साकारावा लागेल कारण निहाल म्हात्रे आणि प्रीतम ज्या प्रकारे फलंदाजी करत आहेत ना तिथून तुम्हाला धावा तशा येणार नाहीये. तुम्हाला आता बॉल पर्यंत पोहोचावा लागेल. एखाद्या गोलंदाजाला जणू काही टार्गेट करावा लागेल आणि या धावा मात्र तुम्हाला बनवाव्या लागेल कारण विजयासाठी तुम्हाला 88 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि इथून जर का तुम्ही उशिरा आलास नाणेफेकीसाठी तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल. हे बरेचसे नियमावली आणि कडक नियमावली असणारी स्पर्धा रायगडमध्ये कुठली असेल ती म्हणजेच साई चषक 2025 आणि नेहमीच येणारी साई चषक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचे आयोजक दमदार आयोजक आदरणीय मच्छिंद्र पाटील साहेब. हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षकांकडनं बॉल स्किड झाल्या. प्रमोद पाटील आहे तिथे. थोडीशी तारांबल उडताना मात्र पाहायला मिळाली. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली जाते. अगदी रनिंग बिटवीन द विकेट. वेग आहे दोन्ही खेळाडूंकडे आणि तेच मात्र पाहायला मिळालं. 9 धावा धावपलकावरती येत असताना दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रतीक पाटील यांना मात्र आणले गेले तोंडरे टीम कडून. कॅप्टन सुमित पाटील बाबल्या यांच्याकडून हा विश्वास दाखवलाय प्रतीक पाटील यांच्यावरती आणि त्याच्यावरती मात्र विश्वास का दाखवलाय त्याचं उत्तम उदाहरण देत असताना खराब थ्रो. थोडासा इथे पाहायला गेलं तर बॅकअप आहे तिथे परंतु आपण पाहायला गेलं तर तिथे आधी यांच्याकडून आणि तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केली जाते होती. एक सिंगल आणि सिंगलला प्राधान्य दिले. 10 धावा धावपलकावरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला या षटकामधील. दुसऱ्या षटकातील 5 षटकांचा खेळ आहे. तुमच्याकडे अवधी आहे. एखादा फलंदाज इथून जर का चमकतोय ना आणि जर का एखाद्या फलंदाजाने लयबद्ध पद्धतीने मात्र खेळ केला तर या 88 धावा जरूर मात्र बनू शकतात. आदरणीय हरेशजी नामदेव पाटील साहेब शिवसेना उपशहर प्रमुख यांचा मंचाकडे आगमन होतं. शिवसेनेच्या खऱ्या अर्थानं हे वाघ म्हणून ओळख राहिली यांची त्या आदर्श व्यक्तिमत्वांचा इथे मात्र आपण सरचे स्वागत करतोय. आणि येत्या म्हणजे 8 तारखेपासून एक नवा खेळ पुन्हा एकदा याच मैदानावरती मांडला जाईल. त्या आदरणीय हरिदादा पाटील यांची टुर्नामेंट याच मैदानावरती पुन्हा एकदा रंगली जाईल. मागील वर्षी ही ती स्पर्धा पण पाहिली गेली होती. भगवा वातावरण मात्र अगदी आपल्याला पाहायला मिळालं. येणाऱ्या 13 तारखेला मात्र त्यांचा वाढदिवस ही मात्र साजरा केला जाईल. त्यांनाही अगदीच ॲडव्हान्स मध्ये क्रीडा रसिकांकडून आणि या क्रिकेटच्या नगरीतून देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ऊर्ध्व विकेटनं गोलंदाजी करत असताना हा फटका बसला. उंची जास्त, लांबी कमी, हेलका वेग घेतोय. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात आणि अंतिम क्षणी बॉल हातातून स्किट झालाय, झेल सुटलाय. चर्चा होईल इथे आणि तोपर्यंत इथून सिंगल मात्र पूर्ण केली जाते. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट जाते माफी असावी आणि इथून 10 धावांवरती दुसरा विकेट माघार येताना पाहिला मिळेल. फलंदाज निहाल म्हात्रे बॅक टू डगआउट. बर्थडे बॉय तो लाडका साई बर्थडे बर्थडेच्या निमित्ताने बर्थडेच्या निमित्ताने बर्थडेच्या निमित्ताने साईच्या शक्तीचं आयोजन भारी कात्ताई पाटील मैदानावरी पाटील मैदानावरी पाटील स्क्रीनवरती पाहतोय आपण हरीशजी पाटील, शिवसेना शाखा दमदार शिवसेना शाखा अध्यक्ष. आपण सातत्याने कडवड शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख राहिलेली आणि त्यांना स्क्रीनवरती पाहतोय आपण साई चषक 2025 मध्ये. त्यांचंही करूया सरच स्वागत. क्लीन बोल्ड, अगदी वेगाचा बेतात बादशाह. जसं मात्र मुंबईच्या रेसकोर्स मध्ये घोडाने टॅक्स मारावी ना तसा मात्र हा प्रचंड वेग. दांडीगुल, फलंदाज बाद, बॅक टू डगआउट. धक्का बसतो तिसरा. 10 या धावसंख्येवरती टीम बॅटिंग करत असताना गुपचूक 11 नावडे. टिटवी बैलाचा आपण बॅनर पाहतो आणि या बादल आणि टिटवी बैलाचे अगदी कट्टर समर्थक प्रमोद पाटील आपल्याला पाहायला मिळतात. कुठेही बादल आणि टिटवी जातो त्यावेळी मात्र प्रमोद पाटील आपल्याला तिथे उपस्थिती पाहायला मिळतो आणि त्यांचा बॅनरही आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने या स्पर्धेला रंगवली गेली आणि तोंडे टीमने मात्र दम दाखवला. पाहिलं गेलं तर 10 या धावसंख्येवरती तिसरा विकेट माघारी मात्र जाताना पाहायला मिळतो. काय चांगलं खेळ, छान पद्धतीने मात्र सजवले गेले. नवीन फलंदाज इन ऍक्शन 5 वरती येताना पाहायला मिळतात साहिल पाटील. साहिल पाटील गोलंदाज येताना पाहायला मिळतात. आता इथून हा षडक आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर केलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा येतील मात्र ते 6 षटका इथून आणि या 6 धावेनं कदाचित स्टॅक मिळालंय का, जिथून मात्र ते संघर्ष होत होता धावांसाठी. जसं इथून दर्या कोळी मैदानामध्ये गेलेत, आता कानमंत्र देत आहेत. या धावा बनवायच्या आहेत, आपल्याला विजयी साकार करायचा आहे. हारागिरीपासून मात्र आपल्याला वाचायचं आहे. बरेचसे समीकरण मात्र इथून मात्र पाहायला मिळत आहेत आणि तेच करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. फलंदाज प्रीतम चौधरी जे सलामीला आलेत, वेट अँड वॉच करत असताना मात्र आपण त्यांना पाहत होतो. ब्लॉक होल्डचा बॉल फक्त दिशा दिली. मिड ऑफ मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल झालाय. अगदी ऑन ड्राईव्ह करायचं होतं, परंतु पहा मिड ऑफ मध्ये मात्र प्रमोद पाटील यांच्याकडनं इथून तोपर्यंत बॅकअप तिथे मिळालं, कलेक्शन केलं आणि तोपर्यंत 2 धावा इथं आल्या आणि तिसऱ्या पंचांकडे ही मात्र मागणी करण्यात आली. म्हणजे इथून ऐकिवरा लाईव्ह टेलिकास्ट आणि त्याचबरोबर इथून त्यांच्या टेक्निकल टीव्ही स्क्रीनवरती मात्र हा निर्णय चेक केला जाईल. चेक केला जातो इथे. आपण पाहायला गेलं तर नोट आउट. फलंदाज सुरक्षित असतील इथून आणि पाहायला गेलं तर 16 धावसंख्येवरती आणखी एक धक्का जातोय की काय असं चित्र मात्र निर्माण जरूर झालं होतं, परंतु पाहायला गेलं तर त्यानंतर सुरक्षितरित्या इथून दर्या कोळी मात्र असणार आहेत. आता ही पूर्णपणे जबाबदारी आहे ना प्रीतम चौधरी अरे दर्या कोळी. जर आपण तोंडी टीमचा विचार केला, रोशन पाटील यांनी ही चांगली फलंदाजी साकारली होती तिथे. त्याच्यानंतर मात्र आदी पाटील यांचंही कौतुक करावं लागेल. लेगबायच्या स्वरूपामध्ये मात्र इथून
एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती लागल्या जात्या 3 विकेट माघारी गेल्यानंतर. आणि ज्या प्रकारे मात्र इथून तोंडरे टीमनं प्रथमताच बॅटिंग करत असताना जे इरादे पक्के केले होते, होम ग्राउंड आहे अगदी याच मैदानामध्ये त्यांची प्रॅक्टिस सातत्याने मात्र पाहायला मिळतोय आणि त्याचा परिपूर्ण मात्र फायदा या इथून टीम परी 11 राधाकृष्ण तोंडरे टीम न मात्र इथे घेतलाय. परी 11 परी म्हटल्यानंतर आमचे दमदार आयोजक आदरणीय मच्छिंद्र पाटील साहेबांची राजकुमारी आणि त्याच्याच नावाने मात्र हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. वासुदेव शेठ, हसुराम पाटील माजी सरपंच स्टँड मात्र आपल्याला पाहायला मिळाला तिथे क्रीडा रसिकी, त्यांचंही करूया सरचं स्वागत. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातोय. प्रत्येक गोलंदाजांनी ना कौतुक करावं असं मात्र इथून कौतुकास्पद मात्र गोलंदाजी केली. साहिल पाटील आले आतापर्यंत मात्र इथून धावा खर्च करतात या षटकामध्ये 8, कारण इथून मोठा फटकाही जरूर आला होता. पहिल्याच बॉलवरती षटकार आणि त्याच्यानंतर कमबॅक करत असताना मात्र पाहायला मिळालंय. दर्या कोहली या नावाला सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये मात्र ओळख राहिलेली आहे. ती ओळख निर्माण करून देतील का, कारण व्हाईट बॉलचा निर्णय इथून आलाय. स्वतःला सिद्ध करा या स्क्रीनवरती. लिजेंड खेळाडू अगदी जर का तुम्ही जर टीव्ही स्क्रीनवरती घरामध्ये जर पाहत असाल मॅच तर विनोद कांबळे आलेत की काय मैदानामध्ये, अशी अगदी पर्सनॅलिटी. आणि या राधाकृष्ण तोंडरे टीमचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्रमोदजी पाटील खूप छान पद्धतीने स्वतःला मेंटेन ठेवलंय. फिटनेस छान आहे. 1 नंबरची जर्सी एक्का आहे या तोंडरे टीमचे. तोपर्यंत इथून धावफलकावरती धावा 21 येताना मात्र पाहायला मिळतात. 3 विकेट माघारी गेल्यानंतर थोडासा संघर्ष सध्याच्या घडीला गुपचूक पद्धतीने मात्र 11 नावडे साकारत असताना आणि गुपचूक पद्धतीने तुम्हाला मात्र पुढे जावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं तोंडे टीमने मात्र कमबॅक केले ना या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला मात्र तुटून पडावं लागेल. ज्या पद्धतीने मात्र खेळ झालाय त्या खेळाच्या सोबत तुम्हाला त्या खेळाच्या अधीन जावं लागेल. स्वतःला इथून अडॉप्ट करावं लागेल, कारण परिस्थितीजन्य क्रिकेट असतो नेहमीच आणि त्या परिस्थितीजन्य क्रिकेटला मात्र तुम्हाला बदलावं लागेल आणि ती परिस्थिती तुम्हाला बदलावी लागेल इथून. कारण इथून आता मात्र पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 समाप्त झाले आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 22 धावा. आता विजयासाठी 12 बॉल आणि 67 धावांची गरज असणार आहे. आव्हान थोडंसं कठीण, परंतु हे कठीण आव्हान मात्र इथून पूर्ण केलं जाईल का. येणारे 12 बॉल आणि 67 धावा. तोपर्यंत जाऊया. डीजे आमचे अप्रतिम सातत्याने मात्र या स्पर्धेला साकारत आहेत. ओम साई डीजे राजू. त्याचबरोबर अधीने आणखी एक मिलिंद पाटील यांना आपण तिथे पाहिलं आणि दाद्या म्हणून सुपरिचित आपण तोंडरे विभागामध्ये मात्र पाहायला मिळतात या टेनिस क्रिकेटसाठी. त्यांचंही समर्पण आपल्याला विसरता येणार. रोशनला पाहतो इथे, आकाश आहे तिथे. खूप छान पद्धतीनं या तोंडरे टीमची बांधणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि सर्व उत्कृष्ट खेळ आतापर्यंत साकारत असताना परंतु तुम्हाला कमबॅक करावं लागेल टीम नावडे. नावडे टीम सहजासहजी हार मानणारी नाहीये. आता गोलंदाज कदाचित तिथून संधी मिळाली का त्याची ही चर्चा आपल्याला इथं मात्र पाहायला मिळते. सुजल पाटील याही नावाने चर्चा केली. तोंडे टीम म्हटल्यानंतर अगदी नवीन नवीन तरुणांना मात्र संधी देणारा हा गाव सातत्याने मात्र पाहायला मिळालंय आणि त्या कला कौशल्य बाहेर आणून देण्याचं काम मात्र इथे केलं जातोय. तेच मात्र इथून सूरज पाटील चांगला बॉल आणखी इथे मात्र पाहायला मिळते. सूरज यशवंत पाटील, सुजल यशवंत पाटील खूप छान पद्धतीने पहा त्यांच्या हावभाव, अगदी कोणतं टेन्शन नाहीये आणि जी मिळालेली संधी खूप छान पद्धतीने साकारत असताना सुजल पाटील यांना मात्र पाहायला मिळते. आणखी एक चांगला बॉल ती बॅकवर्ड रिजनला मात्र फरार होतोय. इथे मात्र आक्रमण केल्या सुजल यांच्यावरती आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 चौकार.
पाहतोय अगदी कमी वयामध्ये मात्र नावाची दखल घ्यायला लावली या तोंडरे गावासाठी आणि सातत्याने मात्र चौथा षटक हाताळताना मात्र अनेक वेळा पाहायला गेले. आता इथून 9 बॉलमध्ये 62 धावांची गरज आहे. सुजल पाटील इथून मात्र आपल्या नावाची चुणूक दिली आहे. चौकार जरूर आला असेल. त्यानंतर मात्र पहा इथून हिट विकेट कदाचित येईल आणि एक महत्वपूर्ण फलंदाज बाद होतील ज्यांच्याकडे आशेनं पाहत होते. मात्र पूर्ण मात्र इथून नावडी टीम तेच मात्र दर्या कोळी बॅक टू डगआउट. महेश पाटीलचा ओमसाई डीजे वाजतई साई चषकाला वाजतई भारी स्पर्धेला वाजतई भारी स्पर्धेला. सर नवीन वसाहत रोहिंसन आणि ओमसाई 11 तलोजा मजकूर दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करणे की या इन ऍक्शन मध्ये बाउंड्री लाईनच्या जवळ यायचं आहे आणि इथून टीम दोन्ही टीमला विनंती करणे की आपण लगेच यायचं आहे. आणि पाहिलं गेलं तर मैदानामध्ये खूप छान पद्धतीने खेळ साकारला जातो तोंडरे टीमकडनं. भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. अगदी हो 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 आणखी एक विकेट महत्वाची मात्र जाताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद सुजल पाटील आपल्या नावाचा परिचय देत असताना गोलंदाजीमध्ये जसे गेले होते त्याच मात्र पावली माघारी परतले. गोल्डन डकचा शिकार सागर कोळी बॅक टू डगआउट. थोडंसं फास्ट करायचं आहे प्लीज. सुजल पाटील ऑन हॅट्रिक गोलंदाजीसाठी सुजल पाटील हॅट्रिक साकारली जाईल का? हो हो नाही आहे. स्कीट झाला बॉल. थोडं पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीनं अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आणि हा एंड इज वेल शेवट गोड करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. हा शेवटचा बॉल आलाय डॉट आणि खेळ झाला समाप्त 4 षटकांचा आणि 4 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात. ते 27 धावा 5 विकेट माघारी. त्याचबरोबर अनिका स्पोर्ट्सचे सर्व कम्प्लीट स्पोर्ट्स होलसेल स्टोअर आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. आमच्या इथे सर्व प्रकारचे स्पोर्ट्स शूज टी शर्ट स्पोर्ट्स वेअर विकेट बॅडमिंटन तसेच सर्व प्रकारचे खेळा संबंधित साहित्य आणि बाकी वस्तू अगदी होलसेल दरामध्ये मात्र तुम्हाला मिळेल. आणि या शॉपचे मालक आहेत आणि ते उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना आम्ही विनंती करू आदरणीय अनमोलजी पाटील आणि यांना विनंती करणे की इथून यायचं आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला 10 बॉलचे इथे मात्र मिळालेले आहेत बॉक्स. त्यांना विनंती करणे की आपण इथून यायचं आहे. अनिका स्पोर्ट्स अमोल पाटील यांना विनंती करणे की आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये. आता 6 बॉल आणि विजयासाठी 52 धावांची गरज 62 धावांची गरज फक्त दिशा दिली आणि इथून मॅच मध्ये परिपूर्ण पाहायला गेलं तर फारसं काही उरलेलं नाहीये. तरी पण इथून संघर्ष करताना मात्र पाहायला मिळेल का? इथून गोलंदाजी मार्कवरती मात्र आलेत सुनीत पाटील स्वतः कॅप्टन येत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. सुनीत पाटील खूप छान पद्धतीनं पाहायला गेलं तर या टीमला पुढे नेले कॅप्टन म्हणून लीड केले आणि त्याच पद्धतीनं मात्र सध्याच्या घडीला ही टीम अगदी मजबूत स्थितीमध्ये मात्र पाहायला मिळतात. छान पद्धतीने इथून खेळ केला बॅटिंग करत असताना. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी ही चांगली झाली आणि तोंडरी टीमची मात्र सध्याच्या घडीला या वर्षी जर पाहायला गेलं तर स्ट्रेंथ राहिली आहे गोलंदाजी आणि त्याच गोलंदाजीच्या अगदी अनेक स्पर्धा मात्र त्यांनी मात्र आपल्याकडून खेचून आणलेत. वाईटचा निर्णय एक अतिरिक्त धाव मात्र जोडताना पाहायला मिळेल 29 धावा आणि साहिल पाटील यांना पाहतोय आपण इथून अगदी क्षेत्ररक्षणामध्ये आणि मॅच वरती परिपूर्ण लक्ष ठेवून आहेत आणि परिपूर्ण अभ्यास इथे मात्र तोंडरी टीमने केला. फाटे डिलिव्हरी परफेक्ट इथे मात्र अगदी बॉल मात्र टिचून मारा केला जातोय. बबल्या अर्थातच सुनीत पाटील डिमा ड्रायव्हर यांच्याकडून रोशनी इंटरप्राइजेस यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सुनीत पाटील यांच्यासाठी आहे जर का विकेट घेतली. भीमा ड्रायव्हर अगदी आमच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांच्याकडून ही प्राइज इथे मात्र पाहायला मिळते. परंतु 30 धावा धावपलकावरती 5 विकेट माघारी गेलेत. नेक्स्ट मॅच
नवीन वसाहत रोहिंजन आणि ओम साई 11 तळोजा मस्कूर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण इन ॲक्शन या. आपल्याला पाहायला मिळते उर्वरित खेळ जरी बाकी असला तरी मात्र तोंडरे टीम विजयाच्या गदी जवळ असताना, परंतु हा आलाय षटकार अगदी दमदार. इथे एन्जॉय करताना मात्र क्रिकेटला पाहायला मिळतोय, परंतु इथून प्रेशर जरूर येणार नाहीये, परंतु आनंद व्यक्त करत असताना फलंदाज प्रीतम चौधरी यांच्या बॅटमधून हा आलाय शानदार मात्र इथूनचा षटकार. चांगला मैदान आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे, आपल्याला ग्रास ही मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय, परंतु या मैदानामध्ये खेळण्याची अनेक खेळाडूंची मात्र स्वप्नही मात्र साकार होताना पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीनं या मैदानाची ही आखणी मात्र केली गेलेली आहे. आणखी एक चांगला सलामीला आले होते, परंतु अगदी बराच वेळ मात्र त्यांना वाट पाहावी लागली. प्रीतम यांच्या बॅटमधून मात्र हा येतो आणखी एक शानदार षटकार, परंतु